नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ई सारथीच्या प्लॅटफॉर्मवरती. आज आपण रिअल नंबर्स या लेसनविषयी थोडंसं समजून घेऊया. रिअल नंबर्सबद्दल एक विनाकारण थोडीशी भीती असते मुलांमध्ये आणि रिअल नंबर्सची भीती असण्याचं कारण सांगतो. रिअल नंबरची खरी ओळख आपल्याला नाही आहे. रिअल नंबरला एक फॅमिली म्हणून जर बघितलं तर त्या फॅमिलीमध्ये कुठले कुठले मेंबर्स हायरार्कियल वेने आपल्याला दिसतात ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर रिअल नंबरमध्ये सगळ्यात अवघड जाणारा पार्ट सर्वसाधारणपणे मुलांना जो अवघड जातो तो असा आहे की हाऊ टू शो इरॅशनल नंबर ऑन द नंबर लाईन. नंबर लाईनवरती रॅशनल नंबर दाखवणं सोपं असतं, पण इरॅशनल नंबर दाखवणं ते थोडंसं अवघड जातं. तर आपण त्याची पण इथे प्रॅक्टिस करून घेऊया. तर व्यवस्थित आपण रिअल नंबर समजून घेऊया. ओके, चला तर मग सुरुवात करूया. रिअल नंबर्स. आता रिअल नंबरमध्ये शिकत असताना आपल्याला त्याची फॅमिली बघायची आहे. रिअल नंबरची जर फॅमिली बघितली तर रिअल म्हणजे काय हो? रिअल नंबर म्हणजे असतं बघा वास्तव संख्या. वास्तव संख्या. मग वास्तव संख्या जर असतील, वास्तव म्हणजे खऱ्या संख्या, रिअल. मग खऱ्या नसलेल्या सुद्धा असतात का? म्हणजे काल्पनिक संख्या सुद्धा असतात, ज्याला आपण इमेजिनरी नंबर असं म्हणत असतो. मग इमेजिनरी नंबर कुठले असतात? तर इमेजिनरी नंबरबद्दल तुम्हाला 11वी सुरुवात होईल समजून घ्यायला. तरी पण मी थोडक्यात आयडिया समजून सांगतो इमेजिनरी नंबरची. तो आपल्या अभ्यासक्रमामध्ये नाही आहे. रिअल नंबरच्या 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये इमेजिनरी नंबर नाहीत, पण मी एक इंट्रोडक्शन इथे देतो. मग आपण रिअल नंबर्सकडे जाऊया. राईट. इमेजिनरी नंबर कसे असतात? आता बघा, एक एक्झाम्पल देतो. समजा 5 गुणिले 5 केलं तर अर्थ काय होतो? 5चा वर्ग येतो, म्हणजेच आन्सर येतं आहे 25. मग मी असं म्हणू शकतो की नाही, √25ची व्हॅल्यू किती येईल? 5 येईल. बरोबर आहे. म्हणजे 5 गुणिले 5 जर 25 असेल तर स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळात 25ची किंमत 5 यायला हवी. बरोबर आहे, करेक्ट आहे. पण मी -5 गुणिले -5 करतो बघा, त्याचं उत्तर देखील 25च येतं. सेम येतं की नाही? कारण गुणाकारामध्ये मायनस मायनस प्लस होणार. 5 5 25, 5 5 25. सो अर्थ असं झाला की √25ची व्हॅल्यू 5 तर आहेच आहे, त्याबरोबर 5 और -5, कारण -5 गुणिले -5चं उत्तर 25 येतं आहे. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 25 दोन संख्या असतील, नुसती 5 नाही तर -5 -5 देखील असेल. ओके. मग मला सांगा, जर वर्गमुळात 25ची किंमत 5 अधिक 5 आणि उणे 5 येत असेल तर मग अंडररूटमध्ये -25 घेतलं, म्हणजे वर्गमुळात -25 घेतलं, -25 घेतलं, त्याचं उत्तर काय येईल बरं? आता ही संख्या अशी आहे, हिचं उत्तर ना 5 येतं आहे ना -5 येतं आहे. मग ही संख्या अस्तित्वातच नाही, म्हणजे ही काय नाही? ही वास्तव नाही. ही वास्तव संख्या नाही आहे. मग ही काय आहे? तर ही आहे इमेजिनरी नंबर. इमेजिनरी नंबर. तर अशी ही इमेजिनरी नंबर तुम्हाला 11वी पुढे शिकायची आहे. त्यामुळे आता आपण त्यामध्ये डिटेलमध्ये जाणार नाही, फक्त वास्तव संख्या कळावी यासाठी मी इमेजिनरी नंबर घेतली. आता आपण पुढे जाऊया. आता रिअल नंबर जो आपल्या अभ्यासक्रमाचा भाग आहे तिथे जाऊया. तर रिअल नंबर्समध्ये शिकत असताना सगळ्यात अगोदर आपण काय शिकावं बरं? तर आपण रिअल नंबरची फॅमिली बघूया. तर रिअल नंबरमध्ये 2 प्रकार आहेत. सगळ्यात अगोदर बघा रॅशनल नंबर. रॅशनल नंबर्स, NOS म्हणजे नंबर्स समजून घ्या. आणि दुसरं असतं बघा इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर्स. आता इरॅशनल जे असतात की नाही, याला आपण काय म्हणतो? अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या. आणि ही साहजिकच काय असेल? रॅशनल नंबर परिमेय संख्या. बरोबर. आता यामध्ये, या कुटुंबामध्ये रॅशनल आणि इरॅशनल असे जे 2 आहेत प्रकार, त्यामध्ये रॅशनलचा विकास होतोय पुढे, इरॅशनलचा होत नाही. म्हणजे रॅशनलच्या पुढे येईल बघा इंटिजर्स. या रॅशनल नंबरला तुम्ही क्यू असंही म्हणू शकता.
इंटिजर्सला झेड असं म्हणतात, एक सिम्बॉल आहे दाखवण्यासाठी. आणि इंटिजर्सला म्हणतात पूर्णांक. इंटिजर्सपेक्षा छोटा संख्या समूह आहे होल नंबर्स. होल नंबर्स. तर मी इथे आता पूर्णांक वगैरे पूर्ण संख्या लिहितो इथे. पूर्ण संख्या म्हणजे होल नंबर. आणि याहीपेक्षा छोटा सेट ऑफ नंबर्स आहे, संख्यांचा संच आहे, तो आहे नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्स म्हणजेच नैसर्गिक संख्या. आणि या नैसर्गिक संख्यांना अजून एक शब्द आहे, यांना आपण म्हणतो बघा, नॅचरल नंबर्सलाच म्हणतो आपण काउंटिंग नंबर्स. आणि काउंटिंग नंबरलाच काय म्हणायचं, मोज संख्या. मोज संख्या, ज्या संख्या आपण वस्तू मोजण्यासाठी वापरतो त्या संख्यांना आपण मोज संख्या म्हणतो. मग मला सांगा, मोजण्यासाठी काउंटिंग करण्यासाठी आपण कुठल्या संख्यांचा वापर करतो बरं? कुठल्याही वस्तूची, आता आपण बोटांचं उदाहरण घेऊया. ही बोटं जर मला विचारलं किती आहेत, तर मी मोजायला जर सांगितलं, लहान बाळाला सांगितलं, तर तो कशी सुरुवात करेल? असं म्हणेल का की 0, 1, 2, चूक, 1, 2, 3 असं. म्हणजे 1 पासून पुढे ज्या संख्या असतात त्या सगळ्या कुठल्या आहेत? नॅचरल संख्या आहेत, म्हणजेच मोज संख्या आहेत. 1, 2, 3 पुढे अनंतापर्यंत. तर या संख्या संपतच नाहीत, पण 1 पासून सुरुवात होतं, 1च्या अलीकडे नाही. तर यांना म्हणायचं नॅचरल नंबर्स. त्यानंतर होल नंबर्समध्ये सुरुवात कशी होते, तर 0 आणि मग पूर्ण 1, 2, 3 सगळ्या संख्या पुढच्या. म्हणजे होल नंबर्समध्ये नॅचरल नंबरसुद्धा इन्क्लुडेड आहेत, समाविष्ट आहेत. फक्त होल नंबर आणि नॅचरल नंबरमध्ये एकच फरक आहे, 0 हा एक्स्ट्रा नंबर आहे, संख्या आहे, जी की होल नंबरमध्ये नॅचरल नंबरपेक्षा व्यतिरिक्त 0 ही वेगळी संख्या आहे. राईट. पूर्णांकामध्ये काय असतं बघा, इंटिजर्समध्ये अनंतापासून या -3, -2, -1, मग 0, मग 1, 2, 3 अनंतापर्यंत. बघा, दोन्ही साईडनं, दोन्ही बाजूंनी बघा अनंतापर्यंत विकास होतोय पूर्णांक संख्या. तर या ज्या इंटिजर्स आहेत, याला होल नंबर्सला आपण W म्हणायचं आणि नॅचरल नंबरला आपण N असं म्हणायचं. इथं N लिहितो मी ब्रॅकेटमध्ये, समजून घ्या. सो इंटिजर ही अशी संख्या समूह आहे, संच आहे, ज्याच्यामध्ये होल नंबर पण आहेत आणि नॅचरल नंबरसुद्धा आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त हे निगेटिव्ह नंबरसुद्धा आहेत. तर या आहेत इंटिजर्स. ओके. आता रॅशनल नंबर जर आपण बघितलं, तर रॅशनल नंबरमध्ये याच्या व्यतिरिक्त काय येईल बरं? तर अजून बघा, यांच्या व्यतिरिक्त याच्यात येईल बघा, फ्रॅक्शन्स येतील, फ्रॅक्शन्स, डेसिमल्स यांचा पण समावेश होईल. जसं ह्या इंटिजर तर आहेच आहे, म्हणजे झेड तर आहेच आहे, त्याच्या व्यतिरिक्त 3.4, 5 किंवा 5/7 अशा देखील संख्या येतील, अशा भरपूर संख्या येतील. मग मला सांगा, रॅशनल नंबर तर अशी संख्या समूह आहे ज्याच्यामध्ये या सगळं येत आहेत, फ्रॅक्शन येत आहे, पॉईंटमधले पण संख्या येत आहेत. मग आता राहिलं काय? मग या इरॅशनल नंबरसाठी राहिलं काय उदाहरण? तर इरॅशनल नंबरमध्ये अशा संख्या येतात ज्या संख्यांचा वर्गमूळ निघत नाही पूर्णपणे. जसं एक एक्झाम्पल घेऊया आपण, √2, √5. आणि रॅशनलमध्ये मग जर म्हटलं तर √25 हा रॅशनल आहे बरं का, हा रॅशनलच आहे. ओके, मी याला सेपरेट करतो इथे. रॅशनलमध्ये √25 लिहिलं, इथे √5 लिहिलं. मग यांच्यात फरक काय? तर √25चं उत्तर निघतं ते 5 येतं, म्हणजे पूर्णांक संख्या हे त्याचं उत्तर आहे. मग असं जर असेल तर ही रॅशनल आहे. पण आता √5चं उत्तर निघतच नाही, पॉईंटमध्ये काहीतरी जाणार आहे, म्हणजेच √2, √5 ह्या अशा संख्या आहेत ज्यांचं पूर्ण उत्तर निघत नाही, म्हणून त्या इरॅशनल आहेत. एवढं झालं. त्याच्याही नंतर अजून आपल्याला थोडासा भेद बघायचा आहे रॅशनल आणि इरॅशनल मधला, म्हणजे त्या क्लिअर होतील. एवढं तर कळालं असेल. पुढे जाऊया. बघा आता रॅशनल आणि इरॅशनलमध्ये फरक बघा. इकडे मी इरॅशनल लिहितोय.
तर रॅशनल आणि इरॅशनल मधला सगळ्यात मोठा फरक बघा कसा आहे. इथल्या ज्या संख्या असतात ना, एकतर डेसिमल एक्सपान्शन जर असेल त्या नंबरचं, कुठलाही नंबर असेल तर डेसिमल कसे असतात, ते एंडिंग असतात, म्हणजे कुठेतरी ते संपतात. म्हणजे जसं एक बघा, टर्मिनेटिंग शब्द वापरूया त्याला आपण. टर्मिनेटिंग अर्थ होतो एंडिंग. या सगळ्या रॅशनल असतील. मग जर एक्झाम्पल बघितलं तर समजा 5.372 पण संपलं उत्तर पुढे दिलेलं नाही. समजा अजून एक घेऊया 7.91 उत्तर संपलं. या कशा आहेत, डेसिमल्स आहेत पण टर्मिनेटिंग आहेत. टर्मिनेटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे पॉईंटच्या नंतरचे जे अंक आहेत ते अंक कुठल्या तरी लिमिटपर्यंत आहेत. भरपूर असू द्या, एक असू द्या, भरपूर असू द्या, पण ते कुठेतरी एक लिमिटपर्यंत असतं, त्याच्या पुढे ते नसतात. ओके. दुसरी कंडिशन, हे रॅशनल आहेत. अजून एक रॅशनल तर नॉन टर्मिनेटिंग पण असतात. नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग. म्हणजे कसं, 5.372 आहेत, परत 372, परत 372 असंच रिपीट होत आहे. म्हणजे अर्थ काय होतोय, 5.372 बार म्हणजे असा संख्या समज जो सतत रिपीट होतोय. म्हणजे जर एखादी संख्या संपत असेल, टर्मिनेट होत असेल तर ती रॅशनल आहे, किंवा संपत नसेल पण रिपीट होतीये तरी ती रॅशनलच आहे. आणि इरॅशनल काय असेल मग, नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग. रिकरिंग म्हणजे रिपीटिंग. तर रिपीट होत नाहीत, नॉन रिकरिंग. म्हणजे जसं एक्झाम्पल बघा, एकच आहे इथे भेद. 5.3721905 काहीतरी येत आहे, असं काहीतरी रिपीट होत आहे का याच्यामध्ये, नाही. मग जर रिपीट होत नसतील आणि रिकरिंग म्हणजे नॉन रिकरिंग आहेत आणि नॉन टर्मिनेटिंग पण आहेत, म्हणजे संपत पण नाही उत्तर, म्हणजे हे काय आहे, इरॅशनल. आणि हे रॅशनल. हा भेद तुमच्या लक्षात आला असेल. आता आपण काय करूया, समजा आपल्याला असं म्हटलं, एक जो क्वेश्चन मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला, शो, सपोज त्यांनी म्हटलं आहे की √2 ऑन नंबर लाईन. हा नंबर लाईनवरील कसा दाखवायचा. तर काय करायचं माहिती आहे का, व्यवस्थित समजून घ्या. सगळ्यात अगोदर एक लाईन ड्रॉ करूया. अशी एक स्केल मी इथे घेतली आहे. त्याच्यावरती काय करायचं, एक सरळ लाईन ड्रॉ करायची. ओके. इकडे एक ॲरो देऊया, इथे कुठेतरी 0 देऊ. या 0पासून काय करायचं, तुमची जी स्केल असते ना, त्या स्केलचं बरोबर 3 सेंटीमीटरचं अंतर मोजा. ॲक्च्युली 3च नाही, तुम्ही कितीही घेऊ शकता, पण मी सर्वसाधारण जर व्यवस्थित दिसत असेल तर 3 सेंटीमीटरचं मोजायचं. इथून इथपर्यंत 1 2 3 इथं, इथे येईल पहिला तुमचा पॉईंट. त्यानंतर 1 2 3 हा दुसरा पॉईंट, 1 2 3 हा तिसरा पॉईंट. स्केल बाजूला घेऊ. आता हे बघा, 3 सेंटीमीटरचा जो डिस्टन्स, त्याला 1 युनिट म्हणायचं. आणि आता इथे एक सरळ लाईन ड्रॉ करायची, ती पण किती, 3 सेंटीमीटरचीच करायची. म्हणजे याला आपण सरळ करूया. ओके. येस. आता हे परपेंडिक्युलर येतं बघा. परपेंडिक्युलर किती घ्यायचं, ते पण 3च घ्यायचं. इथून हे 3 घेतलं आणि हे पण 1 2 3 इथे साधारणपणे तुमचं येईल. आता काय करायचं, इथे एक लाईन ड्रॉ करा, सरळ स्केलनी करा, आणि हे याला असं डॉटेड लाईनने सोडा. आता इथे पायथागोरसचा अप्लाय केलं तर काय होईल बरं, या ट्रायंगलमध्ये 90 डिग्री आहे. हे 1 युनिट पकडूया, हे 1 युनिट पकडूया, हे किती येईल, √2. पायथागोरसचा वापर करा, बरोबर आहे की नाही. आता इथून काय करायचं, कंपस घ्यायचा आणि असं एक आर्क मारायचा, आर्क टाकायचा. म्हणजे कसं करणार तुम्ही, करत असताना मी तुम्हाला दाखवतो. इथे हा आर्क घ्या, इथे 0वरती ठेवा, इथून याला थोडंसं एक्सपांड करून बरोबर एवढं घ्यायचं बघा इथून, आणि इथून असा ड्रॉ करा, एक याला बाजूला घ्या. तर इथे जो पॉईंट येईल तो तुमचा येईल
√2 का? हे जर √2 आहे तर हे पण √2. तर अशा पद्धतीनं आपण इथे नंबर लाईनवरती अपरिमेय संख्यासुद्धा दाखवू शकतो. आशा करतो की तुम्हाला हे सगळं व्यवस्थित समजलं असेल आणि या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी असतील ज्या तुम्हाला समजून घ्याव्या लागतात. तर अशाच प्रकारचे विविध म्हणजे गणितातल्या ज्या अवघड गोष्टी त्या समजून घ्यायच्या असतील तर ई सारथी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ई सारथीवरती अनंत गोष्टी तुम्हाला अशा बघायला मिळतील. त्याचा उपयोग करून घ्या. धन्यवाद.